आता मी जातो वरती वाजतो माणूस पडला बसला आवाज. भाई आल्यापासून एकच प्रश्न बोलते, उतरायचा कसा चढताना. दाखव कसा उतरायचा चढताना त्या 2 पायऱ्या माझ्या मला उतरवशील ना? हे मला मध्ये घ्या उतरताना. कडूर घेऊन जाऊ की काय तुम्हाला? जाईन रे मी आरामात इझी उतरेन, एवढं काय नाही. गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. आय एम डुईंग वेल. आय होप यू गायज आर डुईंग ॲब्सल्युटली फाईन. आता वाजलेत 5:15. सनसेट होतो आहे. एक जागा आहे अलिबागमधली, एक बेस्ट जागा जिथून सनसेट असा लाजवाब दिसतो. तर मग आता आम्ही चाललो आहे तो सनसेट बघायला. त्या पॉईंटवरून मस्त लोकेशन आहे. कसं जायचं काय सगळं सांगतो मी. पटकन बाईक रेडी करून निघूया. आम्ही जस्ट निघालो आहे आणि तुम्हाला जर या लोकेशनला यायचं असेल तर फक्त मांडवा जेटी म्हणून टाका तुम्ही गुगल मॅप्सला, आणि बाकी आता मी सांगतो तसं फॉलो करा. आता पोचू मांडव्याला आणि इथे लाईट हाऊस दिसतोय ते माहिती नाही. गावात आज काय ऐकत नाही. ते जायचं का नंतर खाली? होड्या आहेत, होड्या. लेफ्ट. आकाशला माहिती आहे. इथे मांडवा जेटी आहे. आपल्याला मांडव्याला नाही जायचं आहे. तिथून हा एक लेफ्ट आहे, हा लेफ्ट घ्यायचा आहे आणि इथून दिसतंय लाईट हाऊस. ऑलरेडी लाईट हाऊसवर मला 2 माणसं दिसत आहेत. काय काय तर बोला माणूस पुढे चाललेला आहे. आम्हाला इथून आहे, इथून लेफ्ट. हा लेफ्ट घेईन. आता ज्यांना माहिती नसेल हा रस्ता, हा पूर्ण व्हिडिओ टाकेन मी. थोडा खराब आहे रस्ता हा. हा बंगला बोल. अरे इथे फेन्सिंग केली बघ. हा आता हे प्रायव्हेट झाली. लास्ट टाइम आलं तेव्हा हे नव्हता. फजूचा तर आवडता रस्ता आहे. फजू तर खुश असेल एकदम. दिसल्या बाईक दिसल्या काय? इकडून आलो आपण. इथं बाईक्स पार्क केलेत. ही इकडे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्याच्या बाजूने. आता आम्ही ट्रेक स्टार्ट केला आहे. फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा कुठून तरी आम्ही बघ त्या कंपाऊंडवरून उड्या मारून गेलेलो. नंतर उतरताना समजलं की इकडून पायऱ्या आहेत. चलो, हे आपले गाईड आहेत आजचे. मी गाईड ना, मला मी पहिल्यांदा आले बाबा, मला काय नाही माहिती. गाई न्यायला तर ह्या फेन्सच्या बाजूला एक लेफ्ट जातो. तिथून हा बघा, हा गेट आहे. काम केलं पाहिजे. गेट मस्तच आहे. आणि इथून ट्रेक स्टार्ट होते. म्हणजे स्टेअर्स आहेत रे पूर्ण. लेट्स गो. आम्ही ट्रेक स्टार्ट केले. आम्हाला वाटलं सगळ्यात पहिले आम्हीच असू. आहेत. चलो जाऊया पटकन वरती. अरे बाबा तुम्ही ढकलताय काय रेंजवर? तुम्ही नाही खरं बोललो, रस्ता थोडा चांगला बीप करायला लागेल आता. लोक रिटर्न चाललेत तेव्हा आम्ही ट्रेक स्टार्ट केली आमची. हे काटे आले तर सांगा मला. काय सांगता रे तुम्ही? चांगलं पाहिजे असं वाटतं. मी जंगलामध्ये आलो, थोडा चांगला आणायचा. एक कोयता आणला असता तुम्ही कापत गेलो असतो. नको त्या पोरीवर एवढा पैसा समजवते विजय मालिया. एक थोडीशी विजय मल्ल्या आमचा RCB वाला आहे, त्याला काय बोलू नका. अरे असू दे. एक RCB होणार. बघ ना किती घाण ना. एकदम कोणाच्या हातीमध्ये येते रे? खतरनाक रस्ता आहे. पुढची पंचायतच्या हाती देते.
कोलगाव पंचायत. वो कोलगाववाले शपथ सांगतो जरा साफसफाई करा. स्पॉट एक नंबर आहे पण थोडी साफसफाई पाहिजे हो. आता आम्हाला पैसे द्या आम्ही येऊ. मी जाम पोर आणील साफ करायला. पोचलो आम्ही. हार्डली 2 मिनटं लागलेत वरती यायला. आणि आल्या लाईट हाऊसला. हा एंट्रन्स आहे. एवढे वरती लोक येतात दारू प्यायला. खायला काय नाही झाला. पहिला पाणी पिला घासा सुकला आवऱ्या बाहेर चढलो. आव 2 मिनटं ट्रेक केले. आता ट्रेक चालू होतील आपल्या. जिमला जाय नाही ना म्हणून ताकद कमी आहे. आम्ही आलोय बट अजून सनसेटचं काही नामोनिशान दिसत नाही म्हणून नाही फक्त अजून अर्धा दाखवलं म्हणून सॉलिड व्ह्यू. वडापाव खाताव. तर मग या नाश्ता करा तुम्ही. आलोच. मी खात नाही वडापाव पण या टायमाला वडापाव खातोय का भूक लागली. दही पकडे. हे मिरची बघ किती तिखट आहे. डेंजर. बांधे आणि थकलोय ना म्हणून थोडं अजून तिखट लागते. आता सनसेटची वाट बघतोय आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला जायचे वरती. लेट्स गो. वडापाव खाऊ. यांची फापले एवढी तर आमची किती फापले. कसा वाटला वर. मजा आली काय. आम्ही जाऊ शकतो ना वरती. ए आम्ही जाऊ. ए आम्हाला जमलं ना वर जायला. अरे तो एक्सपर्ट आहे. आमचं काय ठरवतो. हे तू जीन्स घालून आलास. बाबा मला तर भीती वाटते लांब राहते याच्यापासून. आकाश. मी लाईव्ह पोहोचलो. आकाश एकदा शेवटचा बघ आम्हाला. तू नाही बोलू शकतो तू खाली जा बरं. अरे इसके बाद मेरी बारी है. ए मंगळवारी थांबे खाली येत. कोण. हा येऊ दे या. आमचे 2 माणसं पोचलेत. आणि काय येतेस ना. बघते तू येशील ना. येतो ट्राय कर. ओके ओके. काहीतरी वरून टाकतात खाली. त्याला डोक्यात टाकतात. चक्का आवाज एक्सपोजर बघ. आता मी जातो वरती. आवाज बघ. माणूस पडला कसला आवाज. सनसेट होत आला आहे आणि क्लाउड्स होत आहेत थोडे फॉर्म. आय थिंक चांगला सनसेट बघायला भेटेल आपल्याला. लेट्स होप फॉर द बेस्ट. त्याची फाटलं येतं अर्ध्यावरच. अजून अर्धा वरती झाडत आहे. हे सगळं युट्यूब साठी स्टंट चाललं. हा बघा काही हा बघा. आता चढतानाच भीती वाटते एवढं उतरायचं खाली. या काय नाही रे ये तू ये. काय नाही. आला भाई आला वर. फायनली लास्ट स्टेप लास्ट. हो यस. डायरेक्ट कली पापड बन जाएगा. सो फायनली जस्ट वरती पोचलोय आम्ही. आणि फोटो का आला. आम्ही तिघांनी केलंय मिशन पूर्ण कम्प्लीट. 2 लोक आमचे खाली थांबले होते. बाबांनो आवाज नका रे करू. खालून भीती वाटते मला. डेंजर फाटली आहे. पण व्ह्यू आणि खतरनाक. हा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. फा असा इथे जबरदस्त सनसेट होत आहे. इकडे मांडवा जेट्टी आहे. माइंड ब्लोईंग. आता हे सगळं तुम्हाला मी फोनमध्ये दाखवतो कुठे कुठे काय काय आहे ते. आम्ही आलोय तिघावरती. आणि कॅमेरा आम्ही इथे कुठेतरी माउंट करायचा विचार करतोय. तो पण जुगाड करायचा आहे बिकॉज कॅमेऱ्याचा क्लॅम्प विसरलोय.
इथून जेवढे झूम होऊन जे जे प्रॉपर्टी दिसत आहेत ते दाखवतो मी तुम्हाला. ही आहे मित्तल ग्रुपचे जे ओनर आहेत त्यांची प्रॉपर्टी आहे. अशी तेहस नेहस का झाली आहे पण हे प्रज्वल कधी जायचं आतमध्ये? त्याच्यामध्ये मला एक छोटासा रूम दिला तरी पण मी राहू शकते. आता इच्छा आहे की ह्याच्या आतमध्ये घुसायचं आहे कुठून तरी, तर कधीतरी जाऊच आम्ही. आता आजच जाऊ. आज नको, आज आपण सनसेट, आज प्रायोरिटी सनसेट आहे. ऐक ना, नाही ही अर्थ व्ह्यूअर्स यांचा या एरियामध्ये सगळ्यात टॉलेस्ट टॉवर अर्थ व्ह्यूअर्स हे आहेत. आपण मांडवा जेट्टीला, हा आहे जुही चावलाचा बंगला आहे हा. आणि ही जी प्रॉपर्टी दिसते ही आमचे एक्स ओनर विजय माल्याची प्रॉपर्टी आहे. छान आहे रे प्रॉपर्टी. इथून तुम्ही बघू शकता आमच्या गावातला लाईट हाऊस. देन इकडून तुम्हाला दिसेल रेवस करंजाचा ब्रिज. हा बघा रेवस करंजाचा ब्रिज तो पूर्ण झाला की आम्ही डायरेक्ट इथून. आणि तुम्हाला दाखवतो थांबा, इथे ॲक्च्युली रेलिंग पूर्ण गंजलेले आहेत. हे मांडवा जेटी इथून दिसते. आणि कसली प्रॉपर्टी आहे रे ही, जबरदस्त. जी आपल्याला रस्त्यात येताना दिसली होती ती प्रॉपर्टी आहे. इथे नीट पकडायला नाही आहे. फोनमध्ये का शूट करते पण? ॲक्च्युली रील्स बघून आम्ही आलो होतो सनसेट बघायला, बट झिरो क्लाउड्सच नाही आहेत. थोडा पोपट झाला आहे. हे प्रज्वल ते नको हालू ती रेलिंग, मला भीती वाटते. आमचा थोडासा पचका झाला आहे, बट व्ह्यू खूप छान आहे. आम्ही यायचं ना परत आपण जेव्हा 100% असे एकदम असे वॉर्म सनसेट होईल तेव्हा येऊ आम्ही परत कधीतरी. तर आता जर तुम्ही याचा प्लॅन करत असाल तर नका येऊ. खूप लोक होते आम्ही आलो तेव्हा, पण आता आम्ही उतरत नाही आहेत, थोडं सनसेट बघून उतरू. हा मांडवाचा बीच आहे आणि हा इथे बनवला आहे अंबानी यांनी. मुंबई इंडियन्ससाठी प्रॅक्टिससाठी ग्राउंड बनवलं आहे इथे. काही पैसा आहे तो कुछ भी हो सकता है. तशी ना मोठा एक मासा आला पाहिजे, त्याने उडी मारली पाहिजे आणि अशी सुनामी लाट आली पाहिजे आणि ते आम्ही बघितली पाहिजे. हीच माझी इच्छा आहे. उडी टाकू शकते पाण्यात. सोच बडी होणी चाहिए, बाकी काय नाही. पाणी एवढ्यावर आला पाहिजे अर्ध्यावर. डेंजर अपेक्षा आहे. वाव. नाही तर एखादा विमान गेला पाहिजे आणि पैसे आमचे इथेच पडले पाहिजे सगळे, दुसरे कुठेच नाही. नुसत्या बॅगा बॅगा. 500 नोटा स्वप्न मोठं ठेवा, स्वप्न मोठं बघा बस. आकाश तुला काय बोलायचं आहे? बोल. 500 नोटी उडल्याच्या सुक 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 नुसत्या अशा. सुखसुख नाही, बंडल पडलं पाहिजे. साप 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 सुखसुख काय करतो? कुठं? आले आले आले, हा आले. दिसली दिसली. यू. समोरून एक आपली रोरो येते, ते फोन मध्ये झूम करायला लागेल. सनसेट चालू आहे आणि इथे आली आहे आमची M2M फेरी. आणि आम्ही इथे इथून येते रोरो, ती इथे पार्क होईल. आता पार्क होईपर्यंत आपण थांबू इथे, बिकॉज सनसेटला आय थिंक अजून थोडा टाइम आहे. बसते इथे सध्या वेळ. आता थोडा एक पॉडकास्ट सेशन करतोय आपण. हे गप अशी उलटी येईल मला. मी घाबरलो, याला काय झाला? हे आकाश सांग, आपलं पेट्रोल कसं बनतं सांग. मला सांग. सांग सांग, सांग आता. आता जी सांगितली प्रोसिजर ती सांग परत. पहिला गॅस बनतं. कुठून? तिकडून ते ऑइल काढतात ते कसला हा. कच्चा. हा गॅस येतं, मग गॅसच्या नंतर खाली पेट्रोलच्या खाली बाप्पा. उलटी सायकल आहे, उलटी सायकल आहे. लय मोठी सायकल आहे ती, लय मोठी. डेंजर. पहिले सर्वात पहिले कच्चा माल येतं. कच्च्या मालापासून काहीतरी अजून एक बनतं आणि पेट्रोल डिझेल सर्वात खाली आहे, असं काहीतरी. पहिला गॅस बनतं. नाही. बघ कधी पण एक नाही, दोन नाही, क्रोमला सर्च मार जा. लाव 500 जर 500. तुम्हाला माहिती असेल पेट्रोल कसं बनतं, प्लीज कमेंट करा. कमेंट सांगा आकाश, तुझ्यासाठी स्पेशल कमेंट तुझ्यासाठी असतील सगळ्या. भाई आल्यापासून एकच प्रश्न बोलते, उतरायचा कसा, उतरायचा कसा. चढताना- दाखव कसा उतरायचा. चढताना त्या 2 पायऱ्या माझ्या रीचच्या बाहेर होत्या, तर कसा तरी चढलोय. जसा माकड कसा लटकून राहतो माहिती आहे, भांजीला 2 हात धरून तसंच लटकून राहतो, पाय टेकला. मी लटकूनच राहीन, माझे पाय त्या खालच्या पायरीला टचच नाही होणार. फोटो इथे फोटो आकाश या 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 या. दबू रत्नानीचा फोटोशूट चालू आहे.
आणि आज फक्त आज सनसेट हा सनसेट होत का नाही हे सूर्यास्त क्यों नहीं हो रहा. रोरो बघ कशी टर्न होते टर्न बघ कशी मारी ड्रिफ्ट करते बघ रोरो. ती वावत चालले की साईडला साठी मला नाही मारली काय सनसेट होते ना मस्त. फक्त थोडं ढगच कमी जाम ठीक आहे जाऊ दे आता काय काय करू शकत नाही त्याला आपण. झाडा नव्हती पाहिजे स्टेडियम आम्ही दिसायला पाहिजे असा बसलोय बघ मी. हे स्टेडियम प्लेअर दिसायला पाहिजे. आजा अरे आजा. मी टाकू उडी तुझ्यासाठी मी उडी टाकू शकते. टिंग टॉंग टिंग टॉंग. आपला एक तरी गाव रोरो रोरो लागलेली आहे आणि हे बाबा लोक बघ किती आहेत. तेरे ही जुदा एक काम कर या गाणी सोबत टाक उडी टाकीशी मग बरोबरच आहे होईल हा परफेक्ट गाणी जमेल याला टाक उडी जिटीचा मला उतरवशील ना. ए मला मध्ये घ्या हो उतरताना. कडीवर घेऊन जाऊ की काय तुम्हाला आता झालाय सनसेट. त्याचा माकडाला कशी पोरं जे चिपक जेवढा एक्सपेक्टेशन होते त्याला मीट नाही केलंय सनसेटने बट इट्स ओके. येऊ परत. चला आता आम्ही उतरतोय खाली. जर हा व्लॉग पुढे दिसला तर मी सेफली उतरलो असं समजा. सो राम 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 राम. जाईन रे मी आरामात इझी उतरेन मी एवढं काय नाही उतरताना. आता माझा तो वॉच पाहिजे तर म्हणजे माझ्या हार्टबीट तुला समजली असते. चला 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 काय पीक वरती आहे हे कुठेही येत नाही. अरे जाणार तू मला तुझ्यावर विश्वास आहे तेवढा जाणार म्हणजे सेफली ना सेफली जाणार बोल. नुसतं जाणार नको बोलू. हा मिनिट उतरलो 1 मिनिटात उतरलोय खाली. उतरताना जी फाटली ती नेक्स्ट लेवल फाटलेली. कॅमेऱ्याला काहीतरी लागलाय. साफसफाई पाहिजे कॅमेराची पहिली. 1 मिनिट पकड असा. आलोय खाली. हातांची हालत हे असे लाल लाल झाले थरथरताय तो हात हे बघ असे लाल झालेत. प्लीज येऊ नका इथे. येतं ना आपण परत. धन्यवाद. प्लीज आम्ही परत येणार आहेत. आम्ही आम्हाला हम डरते क्या आता नेक्स्ट टाइम जो व्ह्यू हे आई नाही वर चढले ना हे फक्त खाली आम्हाला होते पिशवी आणि पाण्याने दिला. डेंजर मजा आली. आय होप यू लाईक इट. इथेच एंड करू की जायचं आहे बीचवर. हे माझे पाय दुखायला लागले हो. बट मजा आली. पायाला हे येतात माझ्या क्रॅम्प येतात आता. खूप दिवसांनी ट्रेक केली ना. लेट्स गो. चलो बाय बाय. मजा आली ट्रेकला. ही एक काय बोलतात त्याला ट्रायल ट्रेक होती. बिकॉज आता मान्सून स्टार्ट होणार आहे तर आता कंटिन्यू ट्रेक्स होत राहणार आहेत आणि कंटिन्यू व्लॉग्स येत राहतील. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मिलते हैं अगले व्लॉग में. बाय बाय.